वेळ निघून गेल्यावर आवडीची गोष्ट सुद्धा नको वाटायला लागते. किनारा नाही भेटला तरी चालेल, पण कुणाला बुडवून वर यायचं नाही. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. बुद्धीचा वापर करणाऱ्यांपेक्षा मनाचा वापर करणारेच चांगले असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा विचार करणारे आधी दुसऱ्यांचा विचार करतात. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे पूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण कसे आहोत, पण वाईट वेळ आपल्याला सांगते की जग कसं आहे. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. स्वाभिमान बाळगण्यात काहीच चुकीचं नाही, पण आपण कधी कधी अहंकारालाच स्वाभिमान समजून बसतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव तेव्हाच होते जेव्हा त्या गोष्टीची आपल्याला उणीव भासते. बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी फक्त पोहोचण्याच्या विचारातच प्रवासाचा आनंद घ्यायचं राहूनच जातं. योग्य वेळी सावरणारा हात असला की माणूस आयुष्याच्या प्रवासात सहसा भरकटत नाही. माणसाला एक वाईट सवय आहे, तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घुटमळतो. दुसऱ्याचं मन राखण्यासाठी बऱ्याचदा स्वतःचं मन मारावं लागतं. कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात. विश्वास कमवायला अख्खं आयुष्य जातं आणि गमवायला फक्त एक क्षण. कमीपणा घ्यायला काही हरकत नाही, फक्त समोरच्याकडे समजून घेण्याचा मोठेपणा असावा. कधीकधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल.